नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. मुंबई पुणे सुपरफास्ट मध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बहुप्रतीक्षित शिवडी धावाशिवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींची वेळ घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. चेंबूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास वेगवान होणार. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नव्या बोगद्याच्या बांधकामासाठी 7,326 कोटींचं कर्ज मंजूर. घाटकोपर रेल्वे स्थानकावरील नव्या पुलाचं खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते उद्घाटन. 12 मीटर रुंद असलेल्या पुलावर तिकीट घर आणि एलिव्हेटरची सुविधा. नवीन पुलामुळे रेल्वे स्थानक मेट्रो स्थानकाची गर्दी कमी व्हायला मदत होणार. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख. केंद्र आणि राज्य सरकारकडून महामार्गासाठी आता 31 डिसेंबर 2024 ची तारीख. मुंबईतील सुशोभीकरणाची गती मंदावली. प्रकल्पासंदर्भात कामाच्या निविदा प्रक्रिया रखडल्या. महानगरपालिका निवडणूक लांबल्याचा परिणाम. आरपीएफ पोलिसांनी 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 44 जणांचे प्राण वाचवले. मुंबई विभागात सर्वाधिक 21 जणांचे जीव वाचवले तर पुणे विभागामध्ये 5 जणांचे प्राण वाचवले. 500 रुपये तिकीट दर केल्यास नाट्यगृहाचं भाडं 1.5 पट आकारण्याच्या निर्णयाला विरोध. 1 जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये 23 नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका. नाट्यगृहाकडूनही भाडं कमी न करण्याची भूमिका कायम. केएपी प्रकल्पाविरोधात किरीट सोमय्ये यांचं मुलुंड पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर उपोषण. मोठ्या संख्येनं मुलुंडकर नागरिक आंदोलन. पूर्ण संधी आजच नोंदणी करा rccpatent.com वर. It's time to break free. Break away to the greens. Start again and just let it all go. With JK Tyre's Ranger 80. JK Tyre, total control. बादलों को छुआ है, चखा है कभी, चखोगे तो जन्नत सी फीलिंग आएगी. जिन आसमानों में ये तैरते हैं वो लाल हरे पीले हैं, इनके स्वाद से भरे हैं. खाने में थोड़े बादल मिलाइए, आसमानों में उड़ जाइए. अमूल मलाई पनीर. हीच संधी आहे व्यवसाय वाढवण्याची, पण पैसे. तुमची सुपर पॉवर वापरण्याची वेळ आली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. IIFL फायनान्स कडून झटपट गोल्ड लोन घ्या आणि व्यवसाय आणखी वाढवा. तुमच्यासारखे सुपर हिरोज अशा छोट्या मोठ्या अडचणींमुळे थोडेच थांबतात. म्हणून आयुष्य जेव्हा केव्हा प्रगती करण्याची संधी देईल तेव्हा तुमची सुपर पॉवर, तुमचं सोनं वापरा आणि IIFL फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या. IIFL फायनान्सचे मुद्दे सरळ स्पष्ट. प्लास्टो गोल्ड वॉटर टँक आहे 100% फूड ग्रेड प्लास्टिकने बनवलेला वॉटर टँक, जो पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. प्लास्टो आहे तर गॅरंटी आहे. मोदी सरकार की गारंटी. सस्ती दवाई, अच्छी दवाई, कम से कम 75% डिस्काउंट. अब तक जरूरतमंदों के 23,000 करोड़ रुपए बचे. हमारा संकल्प विकसित भारत. ऐक, मी ना Amazon प्राइम मेंबरशिप घेतली. त्यात काय खास आहे? फ्री 1 डे डिलिव्हरी. खरंच? Amazon प्राइम ऑफर सोबत प्राइम व्हिडिओ ही. ब्लॉकबस्टर एंटरटेनमेंट ही खास तुमच्यासाठी. ही Amazon प्राइम मेंबरशिप खरंच टू मच आहे. Amazon प्राइम खरंच टू मच. एवढ्या वर्षांनी मुंबईत पावभाजी मस्त. जुहूची, गिरगाव सोसायटीची का कुठल्या 5 स्टार रेटिंग हॉटेलची? बादशाची सगळ्यात बेस्ट. वाव भाजी. हा बादशाह आहे कुठे? माझ्या किचन मध्ये. निवडक मसाल्यांचा ब्लेंड. आमच्या मुंबईची टेस्ट. बादशाह पावभाजी मसाला. 3हून 4 व्हीलर मध्ये अपग्रेड तर करायचं आहे, पण यात अशी काय खास गोष्ट आहे? यात एक खासियत असेल तर सांगेन. टाटा इज गोल्ड पेट्रोल CX मध्ये आहे दमदार इंजिन, जे देते उत्तम पिकअप, मोठी आणि स्ट्रॉंग लोड बॉडी आणि मेंटेनन्स एकदम कमी. मग आता विचार करा, समजून घ्या आणि टाटा इज गोल्ड पेट्रोल CXच घ्या. तर कसं निवडाल खरं वॉटरप्रूफ फ्लाय? बॉइलिंग वॉटर टेस्ट सिद्ध करते की सैनिक 710 आहे खरं वॉटरप्रूफ फ्लाय. सैनिक 710 फ्लाय फक्त 109 रुपीज पर युनिट. हेडलाईन्सचे प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबवास, मधुमेहींसाठी संजीवनी. इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी वंचित इच्छुक समसमान जागा वाटपाचा विचार व्हावा. लोकसभेसाठी आंबेडकरांनी खरगे आणि ठाकरेंना पत्र लिहित सुचवला फॉर्म्युला.
ठाकरे गट 23 जागा लढणारच, राऊतांचा दावा. राज्यातील काँग्रेसचे नेते काय बोलतात याकडे दुर्लक्ष करतो. जागा वाटपाबाबत दिल्लीतच चर्चा करणार, राऊतांकडून भूमिका स्पष्ट. ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा, तर काँग्रेसनं काय करायचं? ठाकरे गटाच्या जागांच्या दाव्यावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा प्रश्न. जागा वाटपाची चर्चा आपापसात व्हायला हवी, प्रसार माध्यमांसमोर नको, जयंत पाटलांचा नेत्यांना सल्ला. पुण्यातील निधीचा वाद पदाधिकाऱ्यांनंतर नेत्यांपर्यंत पोहोचला. निधी मिळाला नाही तर कोर्टात जाण्याची खुद्द चंद्रकांत पाटलांकडूनच सूचना. पुण्यावरून पुन्हा दोन्ही दादांमध्ये संघर्ष. राज्यभरात 18 ते 22 जानेवारी दरम्यान रामप्रतिष्ठा उत्सव साजरा केला जाणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. लोकसभेसाठी 1-2 नव्हे तर आम्हाला 3 ते 4 जागा हव्यात, बच्चू कडूंचा दावा. जिथे आमचं चांगलं होईल तेच आम्ही पाहणार, शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांचं विधान. सदावर्तेंचा मेहुणा सौरभ पाटीलची एसटी बँक व्यवस्थापकीय पदावरून हकालपट्टी. सरकारमधूनच सदावर्तेंवर कुणाचं तरी वरदहस्त. शिंदे गटाचेच नेते आनंदराव अडसूळ यांचा सरकारला घरचा आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 369 वर. नव्या 117 कोरोना रुग्णांची नोंद. एकाचा मृत्यू, तर JN1 व्हेरियंट विषाणूचे 10 रुग्ण. हत्येच्या घटनेनं पुण्यातील येरवडा कारागृह हादरलं. कात्रीनं भोसकून 4 कैद्यांकडून एकाची हत्या. पूर्व वैमनस्यामधून हत्या केल्याची माहिती. गुन्हा दाखल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 1 इनिंग आणि 32 धावांनी पराभव. भारताची बॅटिंग ढेपाळली. 2 सामन्यांच्या मालिकेमध्ये आफ्रिकेची 1-0 अशी आघाडी. प्रेझेंटेड बाय अमृत नोनी, को पावर्ड बाय राजयोग पेंट्स. खुशियां आपकी, रंग हमारे. नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. मुंबई पुणे सुपरफास्ट मध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बहुप्रतीक्षित शिवडी धावाशिवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींची वेळ घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. चेंबूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास वेगवान होणार. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नव्या बोगद्याच्या बांधकामासाठी 7,326 कोटींचं कर्ज मंजूर. घाटकोपर रेल्वे स्थानकावरील नव्या पुलाचं खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते उद्घाटन. 12 मीटर रुंद असलेल्या पुलावर तिकीट घर आणि एलिव्हेटरची सुविधा. नवीन पुलामुळे रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानकाची गर्दी कमी व्हायला मदत होणार. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख. केंद्र आणि राज्य सरकारकडून महामार्गासाठी आता 31 डिसेंबर 2024 ची तारीख. मुंबईतील सुशोभीकरणाची गती मंदावली. प्रकल्पासंदर्भात कामाच्या निविदा प्रक्रिया रखडल्या. महानगरपालिका निवडणूक लांबल्याचा परिणाम. RPF पोलिसांनी 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 44 जणांचे प्राण वाचवले. मुंबई विभागात सर्वाधिक 21 जणांचे जीव वाचवले, तर पुणे विभागामध्ये 5 जणांचे प्राण वाचवले. 500 रुपये तिकीट दर केल्यास नाट्यगृहाचं भाडं 1.5 पट आकारण्याच्या निर्णयाला विरोध. 1 जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये 23 नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका. नाट्यगृहाकडूनही भाडं कमी न करण्याची भूमिका कायम. KAP प्रकल्पाविरोधात किरीट सोमय्ये यांचं मुलुंड पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर उपोषण. मोठ्या संख्येनं मुलुंडकर नागरिक आंदोलनात सहभागी. मुंबई महापालिका आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबईच्या दहिसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अदानी इलेक्ट्रिसिटीच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा. दहिसर पश्चिमच्या गणपत पाटील नगरपासून अदानी कार्यालयापर्यंत मोर्चा. शिव पनवेल महामार्गालगत सुरू असलेल्या विकास कामांमुळे परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य. मुंबई पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची MMRDAला नोटीस. मुंबईच्या JJ रुग्णालयातील 900 निवासी डॉक्टर आजपासून संपावर. विभाग प्रमुख डॉक्टर कुरा यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे डॉक्टर आक्रमक. OPD आणि वॉर्डमधील रुग्णसेवा डॉक्टर पाहणार नाहीत. पुण्यातील कोरेगाव भीमा इथल्या अभिवादन दिनासाठी पुणे पोलीस सज्ज. 3200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्ताला असणार. सोशल मीडियावरही पोलिसांचं बारीक लक्ष असेल.
ठाण्यातील सिनेगॉग चौकातील ज्यू धर्मियांच्या प्रार्थना स्थळाला बॉम्बनं उडवण्याची धमकी. पोलिसांकडून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात आणि शोध मोहीम सुरू. मात्र बॉम्ब ठेवला नसल्याचं तपासातून समोर. ईमेलच्या माध्यमातून धमकी आल्याची माहिती. पुण्यामध्ये वर्षभरात 90,000 घरांची विक्री. 2019च्या तुलनेमध्ये घरांच्या विक्रीमध्ये 90% वाढ. पिंपरी चिंचवड या शहरामधील रेड झोनची मोजणी होणार आहे. रेड झोन मोजण्यासाठी येणाऱ्या खर्चाला स्थायी समितीकडून मान्यता. नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 महिलांना स्वाईन फ्लूची लागण. कोरोनाचे 2 रुग्ण आढळले. रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार. कोरोनाच्या JN1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून खबरदारी. 400 बेडसह ऑक्सिजन यंत्रणा सज्ज. महापालिकेच्या बेडको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात तपासण्या सुरू. पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये 32 कोरोना रुग्णांची नोंद. पिंपरीमध्ये 16 तर पुण्यामध्ये 14 रुग्णांची नोंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचे 4 रुग्ण आढळले. आरोग्य यंत्रणा सतर्क. पुण्यामध्ये 31ला राज्य उत्पादन शुल्क विभागाची आता करडी नजर असेल. अवैध दारू विक्रीवर बंदीसाठी 17 भरारी पथकं तैनात. 50 अधिकारी आणि 150 कर्मचारी नजर ठेवणार. पुण्यामध्ये गड किल्ल्यांवर नवीन वर्ष साजरं करायला बंदी असेल. वन विभागाचे आदेश. टेकड्या, वनक्षेत्र आणि अभयारण्यामध्ये तंबू टाकून पार्टी करायला मज्जाव. पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच. 24 तास सुरक्षा असूनही महापालिकेच्या आवारामध्ये तळीराम पितायत दारू. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांचं दुर्लक्ष. कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांना आता पालिका अधिकाऱ्यांचा आश्रय. KDMचे कर्मचारी कारवाईसाठी स्टेशन परिसरामध्ये जातात. मात्र कारवाईऐवजी फेरीवाल्यांशी गप्पा मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. डहाणू नाशिक मार्गावरील कालव्यानजीक पुलाचं अंतर कमी केल्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांना धोका. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. कोल्हापूरच्या पाटगाव धरणावरील अदानी समूहाच्या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक. पाटगाव पाणी बचाव कृती समितीचा वन अधिकारी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा. नेहरू युवा केंद्राच्या मेळाव्यामध्ये पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील. शरद पवार गटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा दौंडमध्ये. शिरूर लोकसभा मतदारसंघातील तांदळीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील मोर्चाची सांगता. आजचा मुक्काम दौंडमध्ये. पुण्यामध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा. शिक्रापूरमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. खासदार अमोल कोल्हे यांनी ट्रॅक्टर चालवत रॅलीमध्ये सहभाग घेतला. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची तुरुंगामध्ये रवानगी. सुनील केदार यांना मेडिकल रुग्णालयातील डॉक्टरांनी फिट घोषित केल्यामुळे डिस्चार्ज. गुजरात सरकारकडून पुण्यातील शिवसृष्टी उभारणीच्या कामाला 5 कोटींची देणगी. महाराष्ट्रामध्ये साकारत असलेल्या ऐतिहासिक थीम पार्कला मदत करण्याची पटेल यांनी इच्छा व्यक्त केली होती. ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलचं आयोजन. 11 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत हे फेस्टिवल असेल. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक. पुढील आठवड्यामध्ये राज ठाकरे पुण्यामध्ये बैठका घेणार. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण वाटप सुरू. अयोध्येमधील राम मंदिरामधून अक्षता आणि पत्रिका छत्रपती संभाजीनगरात दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 25,000 स्क्वेअर फूट बांबूच्या मंडपामध्ये महायज्ञ होणार आहे. या मंडपामध्ये 108 कुंड तयार करून श्री गणपतीचा महायज्ञ होणार आहे. पालघर जिल्ह्यामधून रोजगारासाठी स्थलांतराचं प्रमाण वाढलेलं आहे. जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे स्थलांतराचा आकडा कायम आहे. शासनाच्या उपाययोजना फोल. पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर दाट धुक्याची चादर. झाडं आणि समुद्र किनारा धुक्यामध्ये हरवला. पर्यटकांनी थंडीसह धुक्यामध्ये बागडण्याचा आनंद लुटला. जळगावच्या मालेगावमध्ये नांदगाव मार्गावर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील मेहुणे ग्रामस्थांकडून बांधकाम विभागाचा निषेध. नागपूरसह अमरावती आणि बुलढाण्यामध्ये 17 प्रक्रिया केंद्र ही सुरू होणार आहेत. सहकार आणि पणन विभागाकडून 40 कोटींचा निधी मंजूर. रुद्राक्षी टेमकर या 13 वर्षीय मुलीनं
धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 35 किलोमीटरचं सागरी अंतर पोहून यशस्वीपणे पार केलंय. रुद्राक्षी अलिबाग तालुक्यातील कमळपाडा गावातील रहिवासी तिच्यावर सर्वत्र आता कौतुकाचा वर्षाव केला जातोय. नाशिकच्या लासलगावात लग्नातील अनावश्यक खर्च टाळत दिव्यांगांना गरजोपयोगी वस्तूंचं वाटप, दिव्यांगांना सायकलचं वाटप करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन. बच्चू कडू यांच्याकडून नवदाम्पत्याच्या कृतीचं कौतुक. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून पोलिसांच्या मुलांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन. नेरूळच्या आगरी कोळी भवनमध्ये 2000हून अधिक पोलिसांची मुलं सहभागी होणार आहेत. नागपुरामध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्या मुलासह तिघांना मारहाण. पबमध्ये झालेल्या भांडणामधून मारहाण केल्याची माहिती. 8 आरोपी अटकेत. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये गोल्टी कांद्याला 700 रुपये नीचांकी भाव. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त. दत्त जयंती निमित्तानं पुण्याच्या घोडेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. विजयी बैलगाड्यांसाठी लाखोंची बक्षिसं. शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी. पुण्याच्या पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार. कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती. कोल्हापूरमधील राधानगरी अभयारण्य 30 आणि 31 डिसेंबरला बंद असेल. बंद काळामध्ये अभयारण्य परिसरामध्ये पर्यटक आढळल्यास कारवाई होणार. नाशिक जिल्ह्यामध्ये वर्षभरात 29 बिबट्यांचा मृत्यू. अपघाती आणि नैसर्गिक अशा विविध कारणांमुळे बिबट्यांच्या मृत्यूमध्ये वाढ. जास्त अपघाताच्या ठिकाणी होणार. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील नवले मळा इथं धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय. वन विभागानं बिबट्याला सुरक्षित स्थळी नेलं. पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद झालाय. वन विभाग आणि पोलिसांच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यश. पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये मध्यरात्री कचरा डेपोला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. नाशिकमध्ये 378 किलोचा गांजा जप्त. 4 चाकीसह एकूण 62,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई. नाशिकमध्ये नायलॉन मांजाच्या निर्मितीसह विक्रीवर निर्बंध. नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाई होणार. नायलॉन मांजामुळे अनेक वेळा जीवितहानी होत असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय.